महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं मतदान आज कुठेतरी पार पडतंय। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात देखील झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर शेकापच्या चित्रलेखा पाटील देखील मतदान केंद्रस्थळी जाऊन पाहणी देखील करत आहेत। आपल्यासोबत चित्रलेखा पाटील स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल, काय भावना? लोकांची शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षांबद्दल खूप चांगली भावना आहे। जनतेतले उमेदवार आम्ही दिल्यामुळे आणि खूप आता त्रास होतोय लोकांना, या सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही असेल, रखडलेली कामं असतील, खोटी बिलं असतील, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आपलासा वाटतो, भूमिपुत्रांसाठी काम करणारा वाटतो आणि म्हणून सगळे उमेदवार आमचे भरघोस मतांनी निवडून येणार। ताई, जर बघायला गेलं तर कुठेतरी सकाळी 6ला मतदान सुरू होण्यापूर्वीच तांत्रिक बिघड झालेला मशीनमध्ये, मतदारांमध्ये देखील नाराजी होती। हा प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणता येईल का? 100% आता आपण सगळीकडे बघतोय। आता राज ठाकरेंची तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितलं, दुबार नावं याचे, त्याच्यावरती आम्ही पक्ष म्हणून पण खूप हल्लाबोल केलाय। ओव्हरऑल जी इलेक्शन मॅनेजमेंट आहे ती व्यवस्थित केली पाहिजे आणि प्रशासनाचा पगार हा लोकांच्या टॅक्समधनं होतो तरी व्यवस्थित झाली पाहिजे, कारण की मतदान हे व्यवस्थित फेअर प्रॅक्टिस झाली पाहिजे। जर बघायला गेलं तर सकाळपासूनच मतदार मोठ्या संख्येने मतदान करतात। 6चा आम्ही देखील आता आकडा घेतला तर आता 11:30 पर्यंत कुठेतरी 50% मतदान झालेलं आहे। याबाबत काय म्हणू? ही खूप चांगली गोष्ट आहे की लोक मतदान करतायत, सर्वसामान्य माणूस बाहेर येतोय आणि मी जनतेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की हीच ती वेळ आहे, जो तुमचा त्रास आहे, जो बदल तुम्हाला घडवायचा आहे, हीच ती वेळ आहे। तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान करा तर पुढे तुमचं आयुष्य सुखकर होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हीच खरी वेळ आहे, मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवा, असं कुठेतरी आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय सह मी धनश्री, मेट्रो रायगडसाठी अलिबाग। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.